सर्वप्रथम सर्व नागरिकांना माझा नमस्कार। बीजेपीचा जर विचार करतो तर असा आहे की महागाई आसमानात गेलेली आहे। एकीकडे लाडकी बहीण योजना चालू आहे, त्यांना 1500 रुपये देऊन राहिले आहे आणि 1500 रुपयाच्या जागी त्यांना 4000 रुपये खर्च येऊन राहिलेला आहे। आज महागाई एवढी वाढलेली आहे, तेलाची किंमत बघा की साखरेची किंमत बघा, सिलेंडर बघा की इतर बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या महागाईला पोचून गेलेल्या आहेत। त्या 1500 रुपयामध्ये फ्री देण्याऐवजी जर त्याला काम दिलं तर ते कधीही चांगले राहील, पण कामाऐवजी हे फ्री जे आहे फ्री नको आहे। बघा, जनतेने जन्मत दिलं होतं, इथून अमरभाऊंना खासदार बनवलं। खासदार बनवल्यानंतर त्यांनी घराचंच तिकीट घ्यायला नव्हती पाहिजे, कारण घराणेशाही नको आहे, लोकशाही, जनतेला लोकशाही पाहिजे आहे आणि लोकशाहीसाठी त्यांनी इतर कोणाला जरी उभं करायला पाहिजे होतं तर ते त्यांनी केलं नाही आणि घरच्यासाठी तिकीट मागितली, तर हे जनतेला पटलं नाही कुठेही। माझं असं आहे, शेतकऱ्यांना शेतमालाला भाव, बेरोजगारांना काम, शिकल्यांना नोकरी, इथे त्यांना काम नाही आहे त्यासाठी उद्योगधंदे, MIDC, लघु उद्योग अशा प्रकारचे आपण कल्पना घेऊन पुढचे आपण इथे काम करणार आहे। हेच माझे प्रमुख मुद्दे आहे, कारण बेरोजगारी खूप जास्त वाढलेली आहे आणि महागाई पण वाढलेली आहे। कारण जर तो तुम्ही विचार केला तर शेतमालाला भाव नाही आजच्या याच्यामध्ये। जे 2012-2013ला जे भाव होते तेच भाव आज 2024 येऊन गेले तरी त्यांना शेतमालाला तेच भाव भेटून राहिले आहे। रोजमजुरीला सुद्धा तेच भाव आहे आणि महागाई त्याच्यात पण वाढून गेली। आज जर तुम्ही सोयाबीनची बॅग विकत घ्यायला गेले तर आज ती बॅग 2000ची बॅग जे होती ते आज 3000वर गेलेली आहे आणि तुमची सरकीची जे काही बॅग होती ती वाली 340 रुपयाची बॅग आज 720 रुपयाला झालेली आहे। सर्व जागी महागाई वाढून राहिलेली आहे, पण त्या शेतकऱ्यांना भाव, शेतमालाला भाव कुठं मिळून राहिलेला आहे? त्यांना भावच नाही आहे। नक्कीच मी महागाई दूर करणार आणि हेच माझे मेन मुद्दे आहे।